गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करावेत अशी जोरदार मागणी शिवसेनेचे राजेभाऊ अलुरे यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना आणि प्रभागातील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा धडाकेबाज इशाराही यावेळी देण्यात आला। 14 सप्टेंबर पासून श्री गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बाळे, केगाव, शिवाजीनगर, वसंत विहार आदी परिसरातून विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणावर मार्गस्थ होतात। मात्र सध्या या परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले। या खड्ड्यांमुळे गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। मिरवणुकीदरम्यान खड्ड्यामुळे गणेश मूर्तींना धक्का लागण्याबरोबरच अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मिरवणूक मार्गावर अडथळ्यांचा विळखा। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत। त्याचबरोबर झाडांच्या धोकादायक फांद्या, टीव्ही केबल तसेच इतर अडथळे असल्याचंही निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आलं आहे। गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी होत असल्यानं या अडथळ्यांमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं मिरवणूक मार्गाची तातडीने पाहणी करून बंद पथदिवे सुरू करावेत, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यावरील टीव्ही, केबल व इतर अडथळे दूर करावेत अशी मागणी राजेभाऊ अलुरे यांनी केली आहे। गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी किमान 8 दिवस अगोदर प्रशासनातील सर्व खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित करावेत अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं कोणतीही दिरंगाई न करता तातडीनं कामं हाती घ्यावीत असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। प्रभाग क्रमांक 5 बाळे, केगाव, शिवाजीनगर, वसंत या परिसरातील शिवसेना शाखेच्या वतीने आज माननीय अतिरिक्त आयुक्त आम्ही संदीप कारजे यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये येत्या 15 दिवसांनी गणेशोत्सव आलेला आहे तोंडावर आणि बाळे परिसर पूर्ण प्रभागाच्या परिसरामध्ये सर्वत्र खड्डे, चिखलाचं साम्राज्य, अनेक ठिकाणी मिरवणूक मार्गावर झाडाचे फाटे, केबल्स, अनेक अडथळे आहेत। त्यामुळे गणेश भक्ताच्या वतीने, गणेश मंडळाच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात परिसरामध्ये प्रभागात जे पडलेले खड्डे, लाईटचे वायर लोंबत असलेले वायरी, केबल्स आणि झाडांचे फाटे हे तोडण्यात यावे, आम्ही आज अतिरिक्त आयुक्त संदीप कारजे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 दिवसात जर खड्डे नाही बुजवले तर सर्व गणेश भक्ताच्या वतीने, सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करून त्यांना आम्ही इशारा वाजा दिलेला आहे। जय महाराष्ट्र। मी सुनील हुंबे, बाळेतील एक शिवसैनिक। बाळेबाग हा तसा धार्मिक उत्सवामध्ये अग्रेसर असणारा सोलापूर शहरातले एक हद्दवाढमधील भाग आहे। अनेक प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी सातत्याने राबत असताना सध्या रस्त्यावरून जात असताना लहान मुलं असतील, महिला असतील, शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, यांना आज जीवासाठी अतोनात यातना सहन करून प्रवास करावा लागत आहे। आणि अशा उत्सवामध्येच जर रस्त्यावरचे खड्डे बुजवले नाहीत तर उद्या दुर्दैवानं काय घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? आता येणारी महानगरपालिका उत्सवप्रिय हिंदुत्ववादी संघटना भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल तर त्यांनी कृपया बाळे भागातील मिरवणूक मार्गावरती जे बी खड्डे असतील ते खड्डे बुजवण्याचं पुण्यकर्म त्यांनी करावं, अन्यथा हिंदुत्व म्हणण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही। एवढी माझी विनंती या भारतीय जनता पक्षाचे माननीय महापौर असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, या सर्वांना राहील। त्यांनी व्यवस्थित लवकरात लवकर खड्डे बुजवावे आणि हिंदू संस्कृतीला अनुरूप असणारा गणेशोत्सव सर्वांना व्यवस्थितपणे साजरा करण्यासाठी सहकार्य करावं, जीवितहानी वाचवावी। धन्यवाद।